की काच क्लिअर कर. माझं डोकं करतं. हा मला असं क्लीन नाही दिसलं तर माझं डोकं भिरभिरतं. आता आम्ही कुठे चाललोय कुणाल? तुला बायकोला घेऊन चाललोय पॅनकेक खायला, कारण ती हल्ली अतिच हे करायला लागले, सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तुझ्यामुळे मला खायला लागते. माझे आज मी काय एक्सरसाइज केले, किती केले माहितीये? कुणाल बाळ कुणाल भयंकर केले. बाळ कुणाल माझ्याकडे एक सुंदर व्हिडिओ आहे काल परवाचा. हा मी फक्त ते व्हिडिओ पोस्ट करत नाही ना, त्याचा तू गैरफायदा घेतोस. हे काय लाईटच नाही लागत असं वाटतंय. पॅनकेक खायला तू गेलास, तू आल्यानंतर तू चाटून पुसून अगदी बोटांनी पुसून वगैरे खाल्लं. पण एकदा खाल्लं ठीक आहे, दुसऱ्यांदा आज कोणाची आयडिया आहे? काल पण तुम्हाला पाहिजे होतं दोघींना, म्हणजे रोज पॅनकेक खात राहायचं का? मला ताईने सांगितलेलं पॅनकेक वाल्यांचा बिझनेस वाढवत आहे तिथं. असू दे ना, मग आपण विकूया. नको इथे घरात. उशीचा कव्हर कसा होता? गप चल. ऋतुजाला घे पहिलं चल. ए पाठी बसला एक माकड. कुणालच्या नावाने काहीतरी लिहिलंय नाही, स्वतःच्या लिहिणार रे. माझ्या नवऱ्याच्या कशाला लिहितोयस? अभी रुको, पढ़ने भी नहीं आएगा ऐसे लिख रहा है तो. ये क्या है? इतना मांग के लिए और कुछ भी गंदा लिख दिया है, क्या फायदा? एवरीथिंग वाज गुड. कुणाल चॅम्पियन वाज है. चलो क्या चल रहा है? वेरी गुड. चोरी हो जाएगा, चोरी हो जाएगा. आजकल बहुत चोरी हो रही है. यार खा लो एक एक बाइट. चलो ठीक है. अरे क्यों यार? नहीं नहीं प्लीज, आशिका के नाम पे नहीं, यश भाई के नाम पे खाऊंगा. अपने हाथ से खिलाएंगे तो खाऊंगा. नहीं. क्यों नहीं? आ जाना भाई है. भाई है यार. भाई का प्यार है, ऐसे कैसे? बीवी से पहले भाई आता है यार, याद रखो. गरम गरम. नको ताई, लागलंय का जास्त चॉकलेट? कहाणी. तिचा मूड कसा नव्हता ते बघायचंय. आज कहाणी बोलूंगा. कहाणी नाही, तू काय करणार होतास घरी जाऊन? ते सुनेंगे सुनेंगे. नाही, घरी जाऊन काय? बॅट घ्यायला पाहिजे होती ती घेतली. मारायची ना? जाम मारला असताय ना. तिकडे चोहीकडे सगळीकडे कोणाला बघत जाय. आयुष्यात खुश राहायचा. मुलींग जमलं नाही तर मग हे करायचं, कोणाला तरी बनवायचं. काय? मलाच बनवून मार. अगं अंकिता, हे का मारतेस तू? दिसत नाहीस रे. तुला सांगितलं. इधर टपरी दिखेगी, उधर रुक जाओ. लोणावळा लोणावळा. तो बघ. फिर मैराथन ही जाएगी गाड़ी. रोशनी को टपरी कैसे पता है? रोशनी को सब टपरी पता है, मतलब कुछ. आते अनफॉलो करूंगी. 100% काहीतरी झालं. चल माझा गरगरला. बंद कर. पण अशी मी अजिबात नाही घेणार आहे बरं. कशी चालते? अशी झालं. व्यवस्थित आहे ते. आम्हाला 45 डिग्रीचा अँगल ठेवायला हाताचं पण आहे. सांगितलं मध्ये. किती दिवस जपतलंच ते क्रॉक सांग आता बघतोय. असं काय करत?
चालत जाऊया आणि ऋतूच्या फोनवर बोलत असणार आणि आपण ऋतूच्याला बोलणार फोनवर बोलते बघ कशी चॅप्टर झाले गुलू गुलू फोनवर बोलते. मग ऋतूच्या बोल हा मग आपण तो गाणं कुठलं माहितीये ना आणि ते टरन 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 नाही, नाव आलं गाणं. आता काय तू हो, झाडावर चढायला लागला? नाही लोक बोलतात ती प्राजू तुमची बारकी बहीण जाम बोर करते. अहो. सांगा आजचा काय प्लॅन आहे. उठा, तुम्ही बेड मधनं ना तर प्लॅन बनवू शकता. तुझ्या म्हणजे एक हिराच आहे ग. एक हिराच आहे ग. गाईस कमेंट मध्ये सांगा ऋतू दीदी एक हिरा आहे की नाही. हो मला सांगतो हो कारण त्या कॅमेरावाल्यांना तेवढंच माहिती आहे हिरा आहे त्या वरती हे ते काय असतं काचेचा आहे वरती आतमध्ये वेगळा आहे कसा. अरे पण तो हा ठीक आहे. पण मग आईला कसं हिरा वाटला. आईला हिरा वाटतात आईला प्रत्येक आईला त्याची पोरं हिराच वाटतात. आणि काकीला तू हिरो वाटतोस. काकीला बाबा चल प्लॅन होतील संडे असा होता की आपण जेवून बाहेर जाणार. चला ना उठाल. आता जा दुकानात पाठवतो त्या दुकानात जा. नाही जाते ती 11 वाजले. दुकानात जा प्राजू. आता नको दादा चल ना डायरेक्ट स्टुडिओला जाऊ. 12 वाजणारच. डायरेक्ट जेवू आणि जाऊ. चला वाटेत जर घराचा स्टॉप घेत असशील तर नको ताई तू दे तिला काहीतरी एक काय घराचा स्टॉप घेते. मला माहित माझेच कपडे घालचे मला वाटलं सिंधुदुर्ग मध्येच काम करायचं म्हणून मी एक टी शर्ट घेऊन आले. मग तू काम करत राहा आम्ही जातो. तुला जे माहिती असतं तुझ्या तसंच कर ना. अगं तुला काहीच माहित नसतं. त्या ह्याच्या प्रदीपच्या लग्नात कपडे आहेत माहित काय नाही. केलं असेल सांग ऋतुजा. थांब मी तुला सांगतो सगळं काय केलं असेल सांग. ऋतुजाला बोलतेस काय केलं माहितीये हिने आली मस्त मजा विजा करायची पूल खेळली बिळी आणि नंतर स्विमिंग पूल मध्ये गेली. कपडे तर आणलेत नाही विसरलेले एक्स्ट्रा. अगं पण मग गेलीस कशी. स्विमिंग पूल मध्ये जायचं हे स्विमिंग पूल. एक मिनिट प्राजक्ता एक्स्ट्रा कपडे नको. तू स्विमिंग पूल मध्ये जाण्याच्या आधी विचारलंस का की बाबा कपडे आहेत का तुमच्याकडे. डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये गेली भिजून आली ताई आणि भिजलेल्या कपड्यात येऊन सांगते ताई आता माझ्याकडे कपडे नाहीये तुझ्याकडे आहेत का तर मला दे. नसते तर माझ्याकडे टी शर्ट होता मला फक्त पॅन्ट हवी होती. हा म्हणजे टी शर्ट खायचोय पॅन्ट खायची कोणाची घालताला खायची काय तुझ्याकडे असतं काहीतरी तर माका सूट होता. अगं मग तिला एक्स्ट्रा नसतं तर मग काय केलं असं होऊच शकत नाही. ती एवढी मोठी बॅग घेऊन जाते की तिच्याकडे 10 दिवसांचे कपडे असतात. तर जाऊन करूया आपण. नाही स्टुडिओला मजा नाही. ए असं काय बोलतो चहासाठी इथे काही नाहीये दूध वगैरे. काय दूध खाली घेऊन येईल ना पटकन. पण आता 11 वाजता चहा. तेच मी बोलते डायरेक्ट चल जेवायला स्टुडिओला ताईने केलं असणार जेवण. मी आलो विचारायचं आहे. वी आर स्टील ऑन अ डेट. मग काय रात्री व्हिडिओ कॉल करते तर कळते मूवीला आहात. मी तर सगळ्या बघितलेल्या असतात. आम्हाला सांगितलं मूवीला ना तर एक पण मूवी उरलेली नाही. ही पण बघून जाते तुम्ही पण बघू. मी काय करू. मी मोबाईल वर बघते ते कर हे कर. पण आज चांगलं नाही तुझ्या मोबाईलवर कधीच नाही मूवी बघायला. थिएटर मध्ये लोक लावतात मेहनत असतात. चोरीच्या मूवी नाही नंतर बघायची. बघते मी येऊन नंतर ते गायब झाल्यानंतर बघते. टेलिग्राम वर येतात ते बघा किती चॅप्टर आहे ती. टेलिग्राम वर येतात ते बघतेस ना. कशाला ते थिएटर मध्ये जाऊन पैसे घालतात. हो आम्ही मेहनत उगाच करतो. समजली कशी आहे ती. म्हणूनच बोलले ना आम्ही म्हणूनच का बोलले प्राजू? तिला नवरा डिरेक्टरच भेटला पाहिजे मूवी डिरेक्टर. कशाला काय आज दिवसभराच्या ब्लॉग मध्ये प्राजू आणि मी सांगणार तुम्हाला मला दीदीचे खरे गुण. खरे गुण आजचा दिवस खरी वागा ऋतुजा. आजचा विषय. शपथ द्यायची तिला. दीदीचे खरे शपथ गुण. माझ्याकडं कसं शस्त्र तुला आहे. शपथ आहे तू खरी वाग. मग काय खोटी वागते काय. खरी खरी ती वागते खरी पण ती बरोबर तिथं पोचायचं आहे. पण ती ह्या रस्त्याने जायचं असतं ती इकडून जाते. समजलं. बघतोयस का बघ माझे कपडे घेतलं पण ती अरे पण ताई तुला चान्स आहे ना त्याच्याकडून नवीन कपडे घ्यायचा. मी रोज येत जाते. आज कपडेच नाही घेऊन नको. अरे हे नको ना मी ते वाला घालते. कोणतं आलं ती ठिगळी पॅन्ट घालते. मग जा उठून जा. नको
शी ही नको घालू शकतो. नाही माहितीये मला. 4 वर्षापूर्वी मी घेतलेली पहिली जीन्स अजूनही ठेवून ती वापरते. काय मी घातलीच नाही ना, मग टाकू कशाला. जा आता चल. नाही मी जाणार, पण तू नाही घालायचं. नाही चालू केलं पुन्हा मला लागतंय कृतिका ताई बा. जामखंडेकर, प्राजक्ता ताई बालाबालकर आणि हे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. ह्याचा आवाज खूप येणार, का करतोय? ए तुझे हे आमच्या समोर नको दाखवूस, आवाज वर करू. तुझ्या समोर दाखवते. पकड. तुला आलो. तुला अशी होईल ना एक दिवस. खराब होते ना ते, नीट पकड, हलक्या हाताने पकड. खराब होणार आहे. थोडे वेळात सर्व झालं. खराब झाले तर तू गेलास. मी राळच करायचे, आता मी सगळं केलंय. एवढा वेळ रोज लावला तर चालेल का तुला? हा मग बघ. तेल गरम करून करून त्या केसाची वाट लावली. हे बघ, 5-6 हजाराचा लावते त्याला, तर केस गरम करून काय वाट नाही लागत. कान लाल करते. कान लाल होणार तर. हा कान लाल झाला. बोट आपला लाल झालाय, त्याचा कलर वापरा. ब्लशला ब्लश. पकड. काय बोलली? रेडी नाही आहोत. हो रेडी नाही आहेस ना तू. मेकअप बाकी आहे. मेकअप बाकी तो आपण करू स्टुडिओला जाऊ. ट्रायल कर. मी तर बाबा रेडी आहे. मला जरा स्पेस द्या. नाही माझा पण मेकअप बाकी आहे. माझा मेकअपच नाही, पण मी रेडी आहे. आपल्या दोघांचं बरं आहे. हा ना, बघतोय काय कटकट. डुप्लिकेट कॉप्या घेऊन म्हणले त्यांना नुसता चकाचक करायला लागतो. काय उपयोग. आम्ही आमचं असलं प्रेझेंटेबल. तिने म्हटलं तिने लॅशेसला हे लावलं. तुला दाखवा. नाही, तिने तू तसं बघ, जसं तू बघितलेलं तसं. हे घणे मी बघ कोणी दाबलाची. ताईने. मी नाही लावलं. मी कुठे स्टाईलच भारी आहे हा पाय ठेवची. मस्त फुल. ए कुणाचा टी शर्ट कुणाचा टी शर्ट सेम ना. सेम नाही फक्त मधलं आहे ना हं. ते माझं डार्क ब्ल्यू आहे, त्याचं ब्लॅक. ब्लॅक आहे. तोच भावबंदच आहे. आज मी थोडं वेळ घेऊन स्वतःचे केस सेट केलेत. हो आता फक्त मेकअप बाकी आहे, तो मी जाऊन करणार. कारण आता आम्ही जेवायला चाललोय, स्टुडिओला जातोय, मस्त जेवणार आहोत पोटभर आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार आहोत. तर आज म्हणजे जे तुम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये बघणार आहात ते आहे यांना फिरायला घेऊन चाललोय. या दोघींना दादाने ठरवलं सुट्टी घ्यायची. आज चक्क आम्ही सुट्टी घेतली आहे. म्हणजे मला पण आश्चर्यच वाटलंय. कुणाल पण काल म्हणाला की चल उद्या मजा करू, जरा जाऊ दे सगळं मजा करायची, फिरायचा. म्हणजे फिरत नाही आहोत आम्ही, कुठे लांब जात नाही आहोत. पाऊस पडतोय कुठे, तर आम्ही फक्त इथेच मॉलमध्ये वगैरे जातोय. काही सेल वगैरे चालू आहे, काही वाटलं तर शॉपिंग केली वगैरे वगैरे असं. आणि लहान मुलांना खेळायचं आहे तर ते खेळायला घेऊन चाललंय. आणि आमच्या बिल्डिंग मधले पण काही जण ते म्हणाले येतील, तर ते आले तर ते पण असतील, ते पण आम्हाला जॉईन करतील. किरणचा फोन आलेला मला. काय म्हणून? नाही तुम्ही येत येणार असाल तर मी येतो. येतोय का तो? अच्छा मग आम्ही करणार आहोत म्हणजे. हा ही जीन्स तू कधी घेतलीस? माहिती नाही तुला कुठली जीन्स? नाही. विसरलीस? तू घेतलीस कधी? खूप जुनी जीन्स आहे. आता मी नवीन आज एक जीन्स घ्यायला लागेल मला. का? आज एक लागेल घ्यायला. वाटतच नाही जुनी दादा. ही जुनी नाही वाटत आहे? जुनी जीन्स. त्याने घेतली असणार नवीन, तो असंच करतो नेहमी. इकडे बघ, तोंड फिरव, इकडे बघ. कधी घेतलीस? आता आम्ही मस्त जेवून वगैरे निघू असंच बाहेर जाण्यासाठी. तो व्लॉग तर मी नक्कीच पोस्ट करेन, पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं होतं की कालचा व्लॉग तो जो तुम्ही बघितला की ज्यामध्ये आम्ही आजीची मदत केली किंवा अशी आम्ही छोटी मोठी मदत किंवा काही गोष्टी करत असतो. आता बऱ्याच जणांनी मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज केले की त्या आजीला म्हणजे काय मदत हवी होती किंवा तिच्या घराची परिस्थिती कशी होती, त्याचा व्हिडिओ आम्हाला दिसलाच नाही. तर तो मी एखाद्या व्हिडिओच्या मध्ये टाकला होता. आता जर मी ना डेडिकेटेड तोच व्हिडिओ जर केला की असं असं एक ठिकाण आहे, इथे आजीला असं असं गरज आहे,
तर ते व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोक स्किप करतात, हे काहीतरी झालंय मरू देत, मदत करायची. पण काहीतरी फालतूगिरी करत असलो ना आम्ही, म्हणजे मजा मस्ती करतोय ते, तर ते लोकांना बघायला आवडतं. म्हणून मी या दोन्ही गोष्टींची मस्त सांगड घातली आहे की या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिक्स करून दाखवल्या जातात. म्हणजे आम्ही मजा मस्ती करत एखाद्या ठिकाणी जातोय, पण तिथे गेल्यानंतर आम्ही काय करतोय, कोणाची मदत करतोय, कोणाला कशाची गरज आहे, किंवा आपण जे मी सांगितलं की महिलांसाठी काहीतरी चालू करणार होतो, ह्या सगळ्या गोष्टींना मी अशा मध्ये मध्येच टाकत जाते, जेणेकरून लोकांना त्या गोष्टीची सवय व्हावी. आणि मी तर तुम्हाला स्पष्ट सांगते की जर तुम्ही एखाद्याची प्रोग्रेस बघून जळत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल ना की ऐको कसलं भारी यांच्या आयुष्यात होते, अशा लोकांना फॉलोच करू नका. अशा लोकांना हेच करू नका की तुम्ही फक्त त्यांची मजा मस्ती बघताय. तुम्ही मजा मस्ती बघूच नका. तुम्ही काहीतरी करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रोग्रेस करा. त्यांचं बघून करत असाल तर वेल अँड गुड, किंवा तुम्ही त्यांच्याशी जोडले जाऊन काहीतरी चांगलं करा, पण काहीतरी आयुष्यात करा. फक्त तुम्ही मला व्ह्यूज देताय म्हणून मी व्हिडिओ टाकण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जेवढ्या अवॉइड करता येतील तेवढ्या करा. आजच अशा लोकांना जर तुम्ही फॉलो करत असाल की जिथून तुम्हाला काही मिळत नाहीये, इव्हन माझ्याकडून, प्लीज अनसबस्क्राईब, प्लीज अनफॉलो. तिथे तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. अशा ठिकाणी तुमचा वेळ खर्च करा जिथे तुम्हाला आनंद मिळतोय, किंवा जिथे तुम्ही काहीतरी नवीन शिकताय, किंवा जिथे तुम्ही काहीतरी जोडले जाऊन काहीतरी चांगलं करू शकता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता आम्ही पटपट सगळं आवरतो आणि निघतो. ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आजीला आपण जी मदत केली आहे, त्यानंतर ज्या लोकांना मदत करायची आहे अजून, त्या लोकांनी, बऱ्याच जणांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. जो NGOचा नंबर मी कालच्या व्लॉगमध्ये दिलेलाच आहे. तर कॉल कदाचित रिसीव्ह केले जात नसतील तर व्हॉट्सअपला मेसेज ड्रॉप करून ठेवू शकता तुम्ही. बाकी आपण असेच भेटत राहू. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.